नमस्कार मित्रांनो, काल आपण MPSC मेन्स 2023च्या सामान्य अध्ययन पेपर 2च्या सेट सी मधील 1 ते 50 प्रश्न बघितले होते. आज आपण 51 ते 100 आणि त्यानंतर 101 ते 150 असे प्रश्न पाहूया. तर काल मी तुम्हाला म्हटलं होतं की प्रश्न क्रमांक 25 याचं मी तुम्हाला सांगितलं होतं की याचं उत्तर मी तुम्हाला 4 सांगितलं होतं, ब आणि क. बरोबर आहे. प्रश्न होता की अनुसूची 1 संदर्भात मूळ संविधानातील भारतीय प्रदेशाच्या तरतुदी संदर्भात कोणती विधाने योग्य आहेत. तर त्यातला पर्याय क्रमांक अ होता की मूळ भारतीय संविधानात राज्यांचे वर्गीकरण बघ अशा 3 गटात करण्यात आले होते. तर ते 3 गटात नाही तर 4 गटात करण्यात आले होते. अ, ब, क, ड अशा 4 गटामध्ये. त्यात पहिल्या गटामध्ये 9 राज्य होते, दुसऱ्या गटामध्ये 9 राज्य होते, तिसऱ्या गटामध्ये तिसरा गट क त्यामध्ये 10 चीफ कमिशनरचे प्रांत होते आणि एक चौथा गट ड त्यामध्ये 1 राज्य होतं, जे की अंदमान निकोबार होतं. आणि त्यानंतर ब ऑप्शन आहे, चौथ्या ड गटात 2 प्रदेशांचा समावेश झाला होता, तर तिथे फक्त एकच प्रदेश होता. आणि क ऑप्शन होता, ड मध्ये जम्मू काश्मीरचा समावेश करण्यात आला होता. तर हे सुद्धा विधान चूक आहे. यामध्ये तिन्ही विधान चूक आहेत आणि आयोगाने आपल्याला योग्य विचारलं आहे, तर इथे असा काही ऑप्शन नसल्याने मला तरी वाटतं की हा प्रश्न कदाचित रद्द व्हायला हवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 एक सेट सी मधील तिथे अयोग्य विधान विचारलं होतं. तर त्यामध्ये विधान अ होतं की परिसीमन आयोगानं दिलेल्या आदेशांना कोणत्या न्यायालयात आव्हान देता येते. तर विधान चूक आहे. परिसीमन आयोगानं दिलेल्या आदेशांना कोणत्या न्यायालयात आव्हान देता येत नाही. आणि विधान ब होतं की निवडणूक विवादांच्या निकालासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार संसद किंवा राज्य विधिमंडळाला अनुच्छेद 323B नुसार आहे. तर इथे काल प्रश्न हा निर्माण झाला होता की संसद किंवा राज्य विधिमंडळ की फक्त संसद. तर मी नंतर बुकमध्ये बघितल्यानंतर मला असं दिसून आलं की ते संसद किंवा राज्य विधिमंडळ या दोघांनाही न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे यात विधान फक्त अ हे चुकीचं आहे. तर आता आज आपण प्रश्न क्रमांक 51 ते 100 घेऊया आणि जमल्यास लगेचच तिसऱ्या पार्टचे 101 ते 150 असे घेऊया. तर सुरुवात करूया आपण प्रश्न क्रमांक 51. त्यामध्ये निवडणूक सुधारणाविषयी जोड्या लावायला विचारलं आहे. तर त्यातलं पहिलं आहे, निवडणूकपूर्व मत चाचण्यावर प्रतिबंध. हे 2009 लावण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांचे वेळेचे वितरण हे 2003 पासून सुरू झाले होते. पक्षांनी ज्या पक्षाला जशा जागा जिंकल्या आहेत मागच्या इलेक्शनमध्ये त्यानुसार तो वेळ अलॉट केला होता. त्यानंतर मतदाता सूचीमध्ये ऑनलाईन नोंदणी 2013 पासून सुरू झाली आणि निवडणूक रोख्यांचा प्रारंभ हा 2018 सुरू झाला. 2017च्या अर्थसंकल्पामध्ये त्याविषयी निर्णय घेण्यात आला होता. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52. आधुनिक समाज माध्यमांसंदर्भात खालील विधानामधून चूक आणि बरोबर विधाने ओळखा. तर पहिलं विधान होतं, स्वायत्तता हे आधुनिक समाज माध्यमाचे वैशिष्ट्य नाही. तर हे विधान चूक आहे. स्वायत्तता हे आधुनिक समाज माध्यमाचे वैशिष्ट्य आहे. वेळ आणि स्थळाचे बंधन या समाज माध्यमांना, हे विधान बरोबर आहे. आपण जसं ट्विटर बघतो त्यांच्यावर वेळ स्थळ याचं काही बंधन नाही. आधुनिक समाज माध्यमांनी एक आभासी विश्व निर्माण केले आहे. बरोबर आहे. आधुनिक समाज माध्यमे ही विश्वव्यापक आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर इथे फक्त विधान अ हे चुकीचं आहे आणि ब क ड बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. नंतर प्रश्न क्रमांक 53. भारतीय वृत्तपत्र परिषदेच्या रचनेबाबत जोड्या जुळवण्यास सांगितलं आहे. त्यात सदस्य दिलेत, कुठल्या याचे ते सदस्य आहेत आणि नंतर त्या संख्या किती असेल त्यांचीवाली. तर राज्यसभा सदस्य हे 2 असतात आणि लोकसभा सदस्य हे 3 असतात. यावरूनच आपलं उत्तर निघून जातं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54. 16 मार्च 2018 रोजी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची नियुक्ती भारतीय वृत्तपत्र परिषदेमध्ये झाली. तर आता आपण एवढ्या डिटेलमध्ये अभ्यास आपण करत नाही या गोष्टींचा आणि तो अपेक्षित पण नाही आहे.
तर जे नोटिफिकेशन आलं होतं 16 मार्च 2018ला भारतीय वृत्तपत्र परिषदेचं, त्यामध्ये जी नावं होती ती डॉक्टर विनय सहस्रबुद्धे, स्वप्नदास गुप्ता आणि श्रीमती मीनाक्षी लेखी या तिघांचे तर होते. त्याबरोबर चौथी व्यक्ती होती सुषमा यादव, पण इथे यांनी डॉक्टर मोहन यादव केलं, त्यामुळे ते डॉक्टर मोहन यादव नसून तिथे त्या सुषमा यादव आहेत. त्यामुळे याचा पर्याय येतो फक्त अ, ब, क. नंतर प्रश्न क्रमांक 55 अयोग्य विधाने विचारले आहे. त्यामध्ये भारतीय वृत्तपत्र परिषदेची प्रथमतः स्थापना 4 जुलै 1966 रोजी झाली, बरोबर आहे. भारतीय वृत्तपत्र परिषदेचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती JR मुदळकर होते, हे सुद्धा विधान बरोबर आहे. पहिला वृत्तपत्र आयोग 1954 मध्ये स्थापन झाला. तर आपण सर्वांनी वाचलेलंच आहे की पहिला वृत्तपत्र आयोग हा 1952 मध्ये स्थापन झाला होता. त्यामुळे अयोग्य विधान विचारलं असल्याने विधान क्रमांक 3 अयोग्य ठरते. वृत्तपत्र परिषद अधिनियम हा 1966 मध्ये संमत झाला, हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56 आपण बघूया. तर यामध्ये योग्य कथनीय ओळखा विचारलं आहे. तर पर्याय क्रमांक अ आहे, मुंबई प्रांताच्या विधानसभा निवडणूक 1937 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाने 13 जागा जिंकल्या होत्या, हे विधान बरोबर आहे. ब, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना 1940 मध्ये डॉक्टर BR आंबेडकर यांनी केली. आणि क आहे, शेड्यूल कास्ट फेडरेशनने लोकसभा निवडणूक 1957 मध्ये 6 जागा जिंकल्या होत्या. तर ब हे विधान चुकीचं आहे. 1942 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती. आणि क विधान हे सत्य आहे. 1957च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनने 6 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आपलं उत्तर येतं 3, अ आणि क. प्रश्न क्रमांक 57, खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षांची स्थापना 1997 मध्ये झाली होती? तर आपल्याला झोरम नॅशनल पार्टी याची स्थापना 1997ला झाली होती. राष्ट्रीय जनता दलाची झाली होती. बिजू जनता दलाची 97ला स्थापना झाली होती. आणि आसाम गण परिषद ही 1985ची आहे. आणि लोक जनशक्ती पार्टी हे 2000ची आहे. त्यामुळे याचा ऑप्शन येतं पर्याय क्रमांक 4, अ, ब, क. नंतर प्रश्न क्रमांक 58, भारतीय निवडणूक सुधारणा समिती आणि त्यांची स्थापना वर्ष यांच्या चुकीच्या जोड्या ओळखायचे सांगितले आहे. तर संतनाम समिती 1964ची आहे, हे बरोबर आहे. वांचू समिती 1971ची नसून ती 1970ची आहे. दिनेश गोस्वामी समिती 1990ची, हे तर कन्फर्म बरोबर आहे. आणि तारकुंडे समिती 1973ची नसून 1974ची आहे. त्यामुळे ड चुकीचं आहे आणि ब चुकीचं आहे. तर अ आणि क बरोबर आहे. आपल्याला चुकीच्या जोड्या विचारल्या आहे, त्यामुळे येथे पर्याय क्रमांक ब आणि ड हे चुकीचे आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. वांचू समिती 1970ची आहे आणि तारकुंडे समिती 1974ची आहे. नंतर प्रश्न क्रमांक 59, 2014च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या राजकीय पक्षाने मिळालेल्या मतांच्या टक्केमध्ये वाढ केली आहे? तर भारतीय जनता पक्षाची टक्केवारी घटलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची टक्केवारी घटलेली आहे आणि शिवसेनेची टक्केवारी घटली आहे. याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी कोणतेही नाही. इथे एक लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची टक्केवारी जरी घटली असली तरी त्यांनी जिंकलेल्या जागा वाढलेल्या आहेत. नंतर प्रश्न क्रमांक 60, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाबाबत योग्य विधाने ओळखा. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना 26 डिसेंबर 1925 रोजी झाली, बरोबर आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते अच्युता मेनन 1957 मध्ये केरळचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर EMS नंबूद्रीपाद व BT रणदिवे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. तर क विधान बरोबर आहे आणि विधान ब हे चुकीचे आहे. 1957 मध्ये केरळचे मुख्यमंत्री म्हणून EMS नंबूद्रीपाद यांची निवड झाली होती. त्यामुळे विधान 3, अ, क बरोबर आहे. त्यानंतर सर्व शिक्षण अभियानाबाबत योग्य कथने विचारले आहेत. विधान सर्व शिक्षा अभियान 2001-2002 मध्ये प्रारंभ करण्यात आला. तर ॲक्च्युली ते 2001 आहे असा आहे. पण इथे जर आपण जर इलिमिनेट केलं, बेटी बचाओ बेटी पढाओ सर्व शिक्षण अभियानाचं घोषवाक्य नाही आहे, तर आपल्याकडे फक्त अ आणि ब शिल्लक राहतं. त्यामुळे आपलं उत्तर अ आणि ब येतं. सर्व शिक्षा अभियानाचा उद्देश उपयुक्त योग्य प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे असा आहे. हे विधानही सत्य आहे. त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62, ही पाठशाला संसाधने कोणत्या भाषेमध्ये उपलब्ध आहे विचारलं आहे. तर ते आपलं फक्त
हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या 3 भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे ड ई फ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63. भारतीय उच्च शिक्षणासमोरील आव्हाने कोणती? निकृष्ट दर्जाच्या संस्थांची संख्या वाढ, बरोबर आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमावर कमी लक्ष, हे सुद्धा बरोबर आहे. मंद गतीने मजुरी आणि निधीचा कमी वापर, हे सुद्धा बरोबर आहे. आणि शिक्षणामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, हे वाक्य जरा संदिग्ध आहे. आता आयोग याला कोणत्या प्रकारे इंटरप्रेट करेल हे महत्त्वाचं आहे. आता उच्च शिक्षणासमोरील ते आव्हान म्हणून बघताय माहिती तंत्रज्ञानाचा, की त्याला एक पूरक म्हणून बघतायत. आता आयोग याला कसं इंटरप्रेट करतं यावर डिपेंड आहे. तर मला तरी वाटतं की याचं उत्तर आयोगाने 3 द्यायला हवं, पण बघूया 3 किंवा 4 या दोन्हीपैकी एक देईल. पण मला तरी मोस्ट प्रोबेबल पर्याय क्रमांक 3 वाटतो, कारण की शिक्षणामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग हे त्यांच्यासमोर आव्हान नाही आहे, तर ते त्यासाठी पूरक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64. भारतीय तंत्रज्ञानाच्या उद्देशासंदर्भात चूक बरोबर विधान विचारलं आहे. शैक्षणिक तंत्रज्ञानाने शिक्षणाचा खर्च कमी करणे हा उद्देश आहे का? तर हा सुद्धा आता आयोग काय उत्तर देतं फायनल त्यावर डिपेंड आहे. पण मला वाटतं की शिक्षणात खर्च कमी करणे हा शैक्षणिक तंत्रज्ञानाचा उद्देश असू शकत नाही, कारण की आपण आतापर्यंत ज्याही शैक्षणिक धोरणे बघितलं आहे त्यामध्ये आपण बघितलं की शिक्षणावरील सार्वजनिक खर्च हा खूप कमी आहे आणि तो 6% सार्वजनिक खर्चाचा 6%पर्यंत नेण्यासाठी जवळपास बऱ्याच समित्यांनी अशी सुधारणा करण्यास सांगितले की याचा खर्च 6%पर्यंत वाढवावा. प्रश्न क्रमांक 65. हा सुद्धा एक संदिग्ध प्रश्न आहे. तर अयोग्य कथन इथे विचारलं आहे. स्वयं हे भारत सरकारद्वारे विकसित केलेले राष्ट्रीय मुख्य पोर्टल आहे, हे विधान बरोबर आहे. स्वयं अंतर्गत 7 राष्ट्रीय समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर हे 7 नसून 9 समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे इथे, आणि मग त्यामुळे दुसरं विधान हे अयोग्य आहे. आणि NPTEL ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम हे स्वयं अभ्यासक्रमापेक्षा वेगळे आहे, तर नाही. NPTEL ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम हे स्वयं अभ्यासक्रमापेक्षा वेगळे नाही आहेत, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे NPTEL हे स्वयंच्या अभियांत्रिकीसाठी अधिकृत समन्वयक आहे, हे विधान बरोबर आहे. तर विधान 2 आणि 3 हे दोन्ही योग्य असल्यामुळे आता आयोग या पहिल्या किने काय उत्तर देतं आहे ते माहीत नाही. सेकंड किने यावर ऑब्जेक्शन घेता येऊ शकतं. नंतर प्रश्न क्रमांक 66. जनता पक्षाच्या स्थापनेतील घटक पक्ष सांगा. तर ब आणि क हे याचे बरोबर उत्तर आहे. संघटना काँग्रेस, जनसंघ, जनता दल यस, भारतीय लोकदल, त्यानंतर समाजवादी दल. समाजवादी पक्ष हा तर नंतर स्थापन झाला होता, त्यामुळे त्याचा काही इथे संबंध येत नाही. त्यामुळे आपलं उत्तर येईल ब आणि क. प्रश्न क्रमांक 67. खालीलपैकी कोणत्या निवडणुका सुधारणा 1996 नंतर झाल्या आहेत? तर टपाल मतपत्रिकेद्वारे पोस्टल बॅलेटद्वारे मतदान, हे बरोबर आहे. मतदार याद्यांचा मोफत पुरवठा, हे सुद्धा बरोबर आहे. मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी, हे चुकीचं आहे. आणि शस्त्रास्त्र प्रतिबंध हे 1996 अगोदरची सुधारणा आहे ती, त्यामुळे ड सुद्धा चुकीचं आहे. आणि प्रॉक्सीद्वारे मत देण्याची सुविधा ई हे बरोबर आहे, त्यामुळे आपलं उत्तर येतं अ ब ई, पर्याय क्रमांक 4. 68 नंबरचा प्रश्न. व्हीव्हीपॅट बाबत अयोग्य विधान ओळखा विचारला आहे. तर 2013 मध्ये व्हीव्हीपॅटचा उपयोगाबाबत कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली, हे बरोबर आहे. 2013 मध्ये नोकसेन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत व्हीव्हीपॅटचा पहिल्यांदा उपयोग करण्यात आला, हे बरोबर आहे. व्हीव्हीपॅटसह EVM ही मतदान प्रणालीची अचूकता व पारदर्शकता सुनिश्चित करते, हे सुद्धा बरोबर आहे. आणि पर्याय क्रमांक 4. 2014च्या लोकसभा निवडणुकीत देशातील निवडक 10 लोकसभा मतदारसंघात व्हीव्हीपॅटचा उपयोग करण्यात आला, तर ते 10 नसून 8 मतदारसंघात करण्यात आला आहे, त्यामुळे
विधान 4 हे अयोग्य आहे आणि आपल्याला अयोग्य विधान विचारलं, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 69 बघूया. अयोग्य विधान ओळखा विचारलं आहे. तारकुंडे समिती 1974 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. बरोबर आहे. तारकुंडे समितीने आपला अहवाल 1975 मध्ये सादर केला. हे सुद्धा बरोबर आहे. तारकुंडे समिती संसदेची अधिकृत समिती होती. नाही, तर ती संसदेची अधिकृत समिती नव्हती. त्यामुळे पर्याय क्रमांक क चुकीचा आहे. त्यामुळे आपल्याला अयोग्य विधान विचारलेलं असल्याने फक्त क. तर आता इथे आपण जर बघितलं तर आपण जर समजा 35, 35, 40, 40 गोल एका वेळेस केले तर बऱ्याच वेळेस आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये मागच्या प्रश्नाचं उत्तर भेटतं किंवा मागच्या प्रश्नाचं उत्तर समोर मिळतं आपल्याला. आता वरती आपण बघितलं की वांचू समिती आणि गोस्वामी समिती यांच्या तारखा विचारल्या त्याने चुकीची जोडी ओळखण्याविषयी सांगितलं होतं. तर इथे हा प्रश्न आणि तो प्रश्न या दोन्ही आपण एकत्र विचार करून आपण दोन्हीमध्ये सुद्धा एक योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे आता प्रत्येकाची ती पद्धत असते, कोणाला कसं कोणाला कोण कशामध्ये कसं कम्फर्टेबल आहे त्यानुसार. परंतु जर आपण असे 35, 35, 40, 40 प्रश्न केले तर मला याच्या अगोदरही फायदा झाला होता आणि याही पेपरला फायदा झाला. यामुळे एक कन्फर्म उत्तर मिळतं आपल्याला. एखाद्या गोष्टीचा आपण जर तिथे डाऊटफुल असू तर पुढच्या प्रश्नांमध्ये आपल्याला त्याचा डाऊट क्लिअर होऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70. भारतीय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या खालील मुख्य निवडणूक आयुक्तांचं काम त्यांच्या कार्यकालानुसार लावा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 MS गिल, TS कृष्णमूर्ती, N गोपालस्वामी आणि SY कुरेशी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71. बालकांसाठीचे राष्ट्रीय धोरण संबंधित विधाने विचारात घ्या. बालकांसाठीचे नवीन राष्ट्रीय धोरण 2013 अन्वये प्रत्येक 16 वर्षाखालील व्यक्तीला बालक म्हणून समजले गेले आहे. पर्याय ब. बालकांसाठीचे नवीन राष्ट्रीय धोरण अन्वये बालकांचा मानसिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास एकत्रितपणे हाती घ्यावयास हवा हे मार्गदर्शक तत्व म्हणून मांडले गेले. तर इथे 16 वर्ष नसून 18 वर्ष असल्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि आपलं उत्तर आहे फक्त पर्याय ब. बरोबर. प्रश्न क्रमांक 72. पर्याय क्रमांक मूलतः नागरी सेवेचे करारबद्ध सेवा आणि अकरारबद्ध सेवा असे वर्गीकरण केले गेले आहे. भारतीय करारबद्ध सेवा ही नागरी सेवा म्हणून नावारूपास आली आणि ॲटकिसन आयोगाने आपल्या अहवालात अशी शिफारस केली होती की करारबद्ध आणि तसे नसलेले अशी नागरी सेवांची द्विस्तरीय पद्धत बंद करून त्यांच्या जागी सामाजिक, प्रांतिक आणि दुय्यम नागरी सेवा अशी त्रिस्तरीय पद्धत सुरू केली जावी. तर हे तिन्ही वाक्य बरोबर आहेत. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 73. चुकीचे विधान विचारले आहे. तर हा प्रश्नसुद्धा मला डाऊटफुल आहे, पण यातलं जो आहे पर्याय क्रमांक 2 मॅक्युलर समिती, ठीक आहे आपण पर्याय क्रमांक 1 बघू अगोदर. मॅक्युलर समितीच्या अहवालाने भारतीय नागरी सेवेसाठी तत्त्वज्ञान आणि पाया घातला आहे. बरोबर आहे. मॅक्युलर समितीच्या अहवालाच्या आधारे भारतीय नागरी सेवेसाठी पहिली स्पर्धा परीक्षा इंग्लंडमध्ये 16 जुलै 1855 रोजी घेण्यात आली. 1855 तर आहे कन्फर्म, पण जुलै आहे की 16 जुलै हे थोडं कन्फर्म नाही. आणि 1899 मध्ये भारतीय अभियांत्रिकी सेवा, भारतीय पशुवैद्यक सेवा आणि भारतीय वैद्यक सेवा स्थापण्यात आल्या. तर मला हे विधान क चुकीचं वाटतं या ठिकाणी. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं उत्तर कन्फर्म करून सांगतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 74. जर कोणाला 73 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये कळवा, म्हणजे बाकी जे आहेत बघणारे त्यांनाही त्याबद्दल त्याचे उत्तर मिळेल आणि मलाही मिळेल. प्रश्न क्रमांक 74. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात खालीलपैकी कोणते घटक जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेत आणि अधिकारात घट होण्यास कारणीभूत झाले आहेत? शासनाच्या धोरण आणि उद्दिष्टांमध्ये झालेले बदल. बरोबर आहे. पंचायत राजचा उदय हे सुद्धा बरोबर आहे. आघाडी शासनाचा उदय हे
मला योग्य वाटत नाही. त्यानंतर न्यायव्यवस्थेचे कार्यकारी विभागापासून अलग होणे हे विधान बरोबर आहे. लोकांमध्ये राजकीय जाणीवेमध्ये झालेली वाढ हे विधानसुद्धा बरोबर आहे. त्यामुळे अ, ब, ड, ई हे पर्याय बरोबर असावे. प्रश्न क्रमांक 75. नागरी सेवा दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो? तर 21 एप्रिल. नंतर प्रश्न क्रमांक 76. सर्वोत्तम सार्वजनिक धोरण निर्मितीची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. तर आता आयोगाचं काय उत्तर देईल माहिती नाही, पण इथे पुराव्यावर आधारित आणि अनुभवात्मक प्रकरणे हे विधान मला जरा चुकीचं वाटतंय. तर आपण आयोगाच्या कीची वाट बघूया आणि मला पर्याय क्रमांक 3 असं योग्य वाटतोय. नंतर वेबरच्या नोकरशाहीच्या मॉडेलमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट आहेत? तर श्रेणीबद्ध रचना आहे, कामाची विभागणी आहे आणि कार्याच्या अंमलबजावणीसाठी लिखित नियम हे सुद्धा बरोबर आहे. आणि याचा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ABC. लोकनियोजनातील सामाजिक स्तर हे नाही आहे. नंतर प्रश्न क्रमांक 78. पंतप्रधान कार्यालयाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? ती एक स्टाफ एजन्सी आहे. अविधान हे बरोबर आहे. त्यामुळे आपला पर्याय 2 इथे इलिमिट होतो. ती एक बिगर संवैधानिक संस्था आहे. बरोबर आहे. त्यांच्या अधिकार क्षेत्रात काही संलग्न आणि दुय्यम कार्यालय आहेत. हे सुद्धा बरोबर आहे. आणि गव्हर्नर जनरलच्या सचिवाच्या जागी जानेवारी 1950 ती अस्तित्वात आली नाही, तर ती 1947 अस्तित्वात आली. त्यामुळे विधान अ, ब, क हे बरोबर आहे. त्यानंतर पुन्हा सेक्रेटरी सचिवालयासंबंधी प्रश्न आहे. तर कठीण प्रश्न होता हा, कारण की या समित्यांचा कोणी एवढा कुठली समिती कशाविषयी हे माहिती असणंच मोठी गोष्ट आहे. या टोटनहॅम समिती वगैरे, लेव्हिनियन समिती, तर त्यांचे वर्ष लक्षात ठेवणे मग खूप मोठी गोष्ट आहे. तर इथे आपल्याला विचारलं होतं की कुठल्या जोड्या बरोबर आहेत. तर लेव्हिनियन या सर्व सचिवालयाच्या संदर्भातच समित्या आहेत. मी चेक केलं तेव्हा मला ते दिसलं आहे. लेव्हिनियन समिती 1920 स्थापन झाली आहे. बरोबर आहे. व्हीलर समिती 1935 स्थापन झालेली आहे. त्यानंतर मॅक्सवेल समिती 1937 आहे आणि टोटनहॅम समिती 1945 आहे. त्यामुळे विधान अ आणि ड हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 80. अखिल भारतीय सेवेतील सेवकांची निष्ठा यांच्यात दुभांगली जाते? तर केंद्र आणि राज्य यांच्यात दुभांगली जाते. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 81. पुढीलपैकी कोणते यशदाचे उद्दिष्ट नाही? राज्य सरकारचे आर्थिक आणि सामाजिक क्रियाकलापाच्या विकासासाठी एक प्रमुख साधन म्हणून आधुनिक व्यवस्थापन विज्ञानाचा प्रचार करणे. बरोबर आहे. व्यवस्थापन विज्ञानाच्या वापरामध्ये व्यक्ती, संघटना आणि संस्थांना प्रोत्साहन देणे, मदत करणे, त्यांचे समर्थन करणे हे बरोबर आहे. विकास आणि लोकप्रशासनामध्ये सल्लागार सेवा प्रदान करणे हे सुद्धा बरोबर आहे. आणि मानव संसाधनासंबंधीची माहिती संकलित करणारी सर्वोच्च संस्था म्हणून सेवा प्रदान करणे हे मला चुकीचं वाटतं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढीलपैकी कोणते एक धोरण मूल्यमापनाचे तंत्र नाही? तर बजेटरी प्रोसेस हे उत्तर याचं असावं. आयोग फायनल काय उत्तर देतं ते बघूया. ई शासन प्रणालीमध्ये कुठले घटक समाविष्ट आहे त्याबद्दल विचारलं आहे. तर ई शासन प्रणाली कमी खर्चिक असते, कार्यक्षम असते, सेवांची गुणवत्ता उच्च असते. बरोबर आहे. नागरिक आणि शासन यांच्यात अधिक प्रभावी संबंध हे सुद्धा बरोबर आहे. जाणीवपूर्वक समन्वय हे आता याबद्दल आयडिया येत नाही आहे. आणि पर्याय क्रमांक ड हे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांची सुविधा हे सुद्धा बरोबर आहे. आणि आयोगाने अ, ब, ड आणि अ, ब, क, ड हे दोन्ही पर्याय दिलेले आहेत. तर मग यापैकी तर जाणीवपूर्वक समन्वय, डेलिबरेट कोऑर्डिनेशन, याला आता याचं इंटरप्रिटेशन कसं निघेल यावर याचं उत्तर अवलंबून असेल. जर त्यामुळे अशा वेळी आपण एक इन्क्लुझिव्ह अप्रोच ठेवलेला केव्हाही चांगला. त्यामुळे याचं मी अ, ब, ड केलं होतं. आयोग काय उत्तर देतं बघूया.
प्रश्न क्रमांक 84. खालीलपैकी कोणत्या समितीने सेवा प्रशिक्षण कार्यक्रमात मोठ्या बदलांची शिफारस केली आहे, जो आता मध्य करिअर प्रशिक्षण कार्यक्रम म्हणून दिला जात आहे? तर याचं उत्तर आहे YK अलग समिती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 85. जोड्या लावायला विचारलेला होता. तर सोपा होता प्रश्न तसा, कारण की मागे सीड पार्क वगैरे, आरे मिल्क कॉलनी या गोष्टी होत्या चर्चेत. तर सीड पार्क जालन्याला आहे, आरे मिल्क कॉलनी मुंबईला आहे. या दोन गोष्टी जरी जुळल्या असत्या तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचत होतो. नंतर प्रश्न क्रमांक 86. जिल्हाधिकारी यांचे अधिकार व कार्य बाबत चुकीचे विधान ओळखा. ते जिल्हा जनगणना अधिकारी असतात. विधान 1 बरोबर आहे. त्यानंतर ते संसदीय मतदारसंघासाठी निवडणूक अधिकारी असतात. बरोबर आहे. ते संकटकालीन आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असतात. बरोबर आहे. आवश्यक तसेच अनावश्यक वस्तूंचा नागरी पुरवठा सुनिश्चित करणे ही त्यांची जबाबदारी असते. इथे मला अनावश्यक हा शब्द इथे अनावश्यक वाटला, त्यामुळे ते विधान मला चुकीचं वाटतंय. तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असावं. त्यानंतर अभ्यासक आणि त्यांनी उपयोगात आणलेल्या संज्ञा यांच्या जोड्या जुळवा लावण्याशी विचारलं आहे. आता रिइन्व्हेंटिंग गव्हर्नमेंट हा प्रश्न रिपीट झालेला आहे बऱ्याच वेळेस, त्यामुळे त्याची जोडी लागणं हे सर्वांना जमायला हवं होतं. त्यानंतर ख्रिस्तोफर याने न्यू पब्लिक मॅनेजमेंट आणलेलं ही संज्ञा कॉईन केली होती. आणि या दोन जोड्या जुळवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 1. नंतर वर्तनवादी दृष्टिकोनासंदर्भात बरोबर विधान विचारलं आहे. ते मानवी वर्तनाचा शास्त्रीय अभ्यास करण्याशी संबंधित आहे. बरोबर आहे. वर्तनवादी अभ्यासाची सुरुवात चेस्टर बर्नार्ड या अभ्यासकाने केली, त्यानंतर हर्बर्ट सायमनने ती विकसित केले. तर वर्तनवादी अभ्यासाची सुरुवात ही जॉन बी वॉटसन यांनी केली होती आणि चेस्टर बर्नार्ड यांनी सिस्टीम अप्रोच डेव्हलप केला होता आणि हर्बर्ट सायमनने ती विकसित केली. हे बरोबर आहे, परंतु त्याच्या अभ्यासाची सुरुवात जॉन बी वॉटसन यांनी केली होती. हे संदर्भातील वाङ्मय साहित्य वर्णनात्मक आहे, निर्देशात्मक नाही. हे पण बरोबर आहे. ते उपचारात्मक नाही आहे. हा दृष्टिकोन अनौपचारिक संबंध आणि संप्रेषण आकृतिबंधावर भर देतो. हे बरोबर आहे. त्यामुळेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ECD. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89. 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसद्वारे नागरी सेवांची पुनर्रचना करण्यात गेली. बरोबर आहे. लॉर्ड वेल्लेस्लीद्वारे 1806 मध्ये कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठी नोकरीपूर्वीच्या काळात प्रशिक्षण देण्यासाठी कलकत्ता येथे हेलेबरी महाविद्यालय स्थापन करण्यात आले. तर ते कलकत्ता नसून लंडन येथे करण्यात आले आहे. आणि 1853 मध्ये, त्यामुळे विधान ब चुकीचं आहे. त्यानंतर 1853 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतात करारबद्ध नागरी 1853 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतातील करारबद्ध नागरी सेवेचे अगदीच आगळे असे वैशिष्ट्य स्वीकारले. त्यानंतर आहे भारतीय नागरी सेवा अधिनियम 1861 द्वारे भारतीय नागरी सेवा नामकरणास वैधानिक मान्यता दिली गेली. तर चुकीचे विधान विचारले. वरीलपैकी कोणते नाही? इलिमिनेट झाला, कारण की ब चुकीचं आहे. कड पण इलिमिनेट होतो, त्यामध्ये ब नाही आहे आणि यामुळेच उत्तर आहे फक्त ब. प्रश्न क्रमांक 90. भारतीय लोक प्रशासन संस्थेसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? पॉल एच ॲपलबी यांच्या शिफारसीनुसार ही संस्था 1954 मध्ये दिल्ली येथे स्थापन करण्यात आली. बरोबर आहे. ही संस्था पूर्णतः शासकीय आहे. ती पूर्णतः शासकीय नसून ती ॲटोनॉमस संस्था आहे. त्यामुळे विधान हे चुकीचं आहे. विधान क. ही संस्था केवळ केंद्र शासनामधील अधिकाऱ्यांसाठी उजळणी अभ्यासक्रम आयोजित करते. हे चुकीचं आहे. केवळ केंद्र शासकीय अधिकाऱ्यांसाठी उजळणी अभ्यासक्रम आयोजित करत नाही. ही संस्था विद्यापीठातील
अध्यापकांसाठी लोकप्रशासन या विषयावरील अल्पावधीच्या अभ्यासक्रमाचे देखील आयोजन करते. ड बरोबर आहे. अ बरोबर आहे. त्यामुळे आपला पर्याय 2 यायला हो. अ आणि ड. प्रश्न क्रमांक 91. चुकीचे विधान विचारले आहे. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसुरेद्वारे जे पायाभूत अभ्यासक्रम आणि उजळणी अभ्यासक्रम आयोजित केले जातात ते भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रवेशपूर्व प्रशिक्षणाचे उदाहरण आहे. तर मसुरीला जे प्रशिक्षण दिलं जातं तर ते प्री एंट्री ट्रेनिंग नसून ते पोस्ट एंट्री ट्रेनिंग आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे आणि आपल्याला चुकीचा विचारल्याने पर्याय क्रमांक 1 हे विधान आपलं बरोबर आहे. नंतर प्रश्न क्रमांक 92. वेगवेगळ्या क्रांतीचे जनक विचारला आहे. तर पहिलं विधान आहे भारतात M.S. स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. बरोबर आहे. भारतात निरपाख तुटेज हे निळ क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. तर निळ क्रांतीचे जनक म्हणून हिरालाल चौधरी यांना ओळखलं जातं. नंतर भारतात सॅम पित्रोदा हे सुवर्ण क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. तर सॅम पित्रोदा हे सुवर्ण क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जात नाही, तर ते पिवळ्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. आणि सुवर्ण क्रांतीचे जनक आहेत निरपाख तुटेज आणि हे सर्वांनी फिरवलेले आहे. हिरालाल चौधरी हे नील क्रांतीचे जनक आहे. म्हणजे सर्व जनक तर आपल्याला दिले होते तिथं, फक्त खालीवर करून टाकले त्यांनी. त्यामुळे याचं विधान आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे फक्त. त्यानंतर प्रश्न क्रमांक 93. सुप्रशासनासमोरील अडथळे कोणते? आता हा पण प्रश्न असा आहे, आयोग याचं काय उत्तर देईल? तर मी याचं उत्तर ऑल दी अबो केलं आहे. अबकड आयोग काय उत्तर देतं बघूया. प्रश्न क्रमांक 94. खालीलपैकी कोण द ॲडमिनिस्ट्रेटर या नावाने त्रैमासिक जर्नल काढते? तर लाल बहादूर शास्त्री प्रशासन प्रबोधिनी हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 95. श्वेतधवल क्रांतीबाबत कोणते विधाने अयोग्य आहेत? भारतातील दुधाच्या घन पदार्थांची आयात संपली आणि भारताने अनेक परदेशी देशांना दूध पावडर निर्यात करण्यास सुरुवात केली. बरोबर आहे. दुग्ध उद्योगाने पायाभूत सुविधा आधुनिक आणि विस्तारित झाल्या हे सुद्धा बरोबर आहे. दुग्धजन्य गरजा स्थानिक पातळीवर पूर्ण केल्या जातात हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे अयोग्य वरीलपैकी कुठलेही नाही. प्रश्न क्रमांक 96. मूलतः राज्यघटनेच्या अनुच्छेद 243B नुसार ग्रामसभेची व्याख्या करण्यात आली आहे. तर विधान हे चूक आहे. 243A मध्ये आहे येथे. ग्रामसभा ही कायमस्वरूपी संस्था असून तिचे सदस्य हे निर्वाचित नसतात. बरोबर आहे. जरी त्यांची नावे मतदार यादीत नोंदवली नसली तरी ग्रामसभा ही मुख्यतः 18 वर्षे वयावरील सर्व व्यक्तींची मिळून बनलेली असते. ग्रामसभा ही गाव पातळीवर कार्यरत असलेली वैधानिक संस्था आहे. विधान क बरोबर आहे. आपल्याला विधान अ चुकीचं आहे, त्यामुळे वरील सर्व येणार नाही. 1 पण इलिमिनेट होतो, 2 पण इलिमिनेट होतो आणि आपल्याला उत्तर मिळतं ब क ड. प्रश्न क्रमांक 97. जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीविषयी विधाने विचारात घेण्याविषयी आहे. समितीस आपली कार्य आणि कर्तव्य पार पाडताना सहाय्य किंवा सल्ला देण्यासाठी जिल्ह्यातील सहाय्य करणाऱ्या संघटनांच्या कितीही प्रतिनिधींना विशेष निमंत्रित करण्यात येईल. तर ते कितीही प्रतिनिधी नसून मॅक्सिमम 2 प्रतिनिधी आहेत. त्यानंतर पर्याय क्रमांक ब. विषय समितीला नेमून देण्यात आलेल्या विषयांच्या संबंधात विषय समितीला जे सर्व अधिकार असतील आणि ज्या अधिकारांचा ती वापर करीत असेल ते सर्व अधिकार जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीला जलसंधारण, जतन, वापर, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व स्वच्छता या संबंधात असतील आणि ते त्याचा वापर करतील. तर हे विधान बरोबर आहे. जलव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे ZP अध्यक्ष असतात. हे त्याचे पदसद्य सभापती असतात. त्यामुळे विधान ब हे फक्त बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 98. संसदेमध्ये अर्थसंकल्प खालीलपैकी 6 टप्प्यातून जातो. योग्य क्रम ओळखा.
तर सर्वात पहिले अर्थसंकल्प हा संसदेत सादर केला जातो. त्यानंतर त्यावर सर्वसाधारण चर्चा होते. त्यानंतर विभागीय समित्याकडून त्याची छाननी होते. त्यानंतर अनुदानाच्या मागण्यावर मतदान होते. त्यानंतर विनियोजन विधेयकाला मंजुरी भेटते आणि सर्वात शेवटी वित्त विधेयकाला मंजुरी भेटते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 99. हा सुद्धा एक संदिग्ध प्रश्न आहे. कदाचित हा प्रश्न रद्द होईल. पर्याय क्रमांक 1 आहे, महाराष्ट्रातील महानगरपालिकांचे 4 गटात वर्गीकरण केले जाते. परंतु हे वर्गीकरण 5 गटात आहे, A+ आणि ABCD अशा. पर्याय क्रमांक ब, नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड ही अ वर्ग महानगरपालिकेची उदाहरणे आहेत. तर हे सुद्धा विधान चुकीचं आहे. नागपूर, पुणे ही अ वर्ग आहेत आणि ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड ही ब वर्ग महानगरपालिकेची उदाहरणे आहेत. त्यामुळे 1 पण चूक आहे, 2 पण चूक आहे. आणि नुकतेच महाराष्ट्र शासनाने जालना नगर परिषदेची श्रेणीवाढ करून महानगरपालिकेत रूपांतर केले आहे. क विधान बरोबर आहे. आपल्याला बिनचूक म्हणजेच करेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे आणि फक्त क असा ऑप्शन आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे हा प्रश्न रद्द व्हायला हवा. नंतर प्रश्न क्रमांक 100. महाराष्ट्र लोकायुक्त विधेयकाविषयी विचारला आहे. ते विधानसभेत डिसेंबर 2022 मध्ये मांडण्यात आलं आहे. बरोबर आहे. त्याने महाराष्ट्रात लोकायुक्त आणि उपलोकायुक्त अधिनियम 1972 बदलला, तर तो 72 नसून 71 आहे. त्यामुळे विधान ब चुकीचं आहे. निवड समितीच्या शिफारसीवरून लोकायुक्ताचे अध्यक्ष व सदस्य यांची नेमणूक राज्यपालाद्वारे केली जाईल. बरोबर आहे. निवड समितीत 3 व्यक्तींचा समावेश असेल, त्या म्हणजे मुख्यमंत्री आणि विधानसभेचा सभापती. तर हे चुकीचं आहे. त्यामध्ये CM, डेप्युटी CM, विधान परिषदेचा स्पीकर, विधानसभेचा स्पीकर, अपोजिशन लीडर ऑफ बोथ हाऊसेस आणि चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट एवढे सदस्य असतील. त्यामुळे विधान ड सुद्धा चुकीचं आहे. पर्याय क्रमांक आणि क हे बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण 51 ते 100 प्रश्न बघितले आहेत. तर त्यानंतर आपण आता पुढे 101 ते 150 हे प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नामध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल की माझे काही यामध्ये चुकीचे उत्तर दिले आहे माझ्याकडून, तर कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे बाकीच्यांनाही समजेल की तिथे चूक झालेली आहे आणि तिथे दुरुस्त करून येऊ शकतील. धन्यवाद. यानंतर आपण लगेचच 101 ते 150 प्रश्न घेऊया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.